हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत एक असा टॉपिक शेअर करणार आहे. त्यापेक्षा मी असं म्हणेन की काही ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला अतिशय अवघड वाटणारा घटक अतिशय सोपा वाटायला लागेल. आणि अर्थात जे PSI मेन्सच्या चॅलेंजमध्ये आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे. बट बरेचसे स्टुडंट असे आहेत की ज्यांना पॉसिबल नाही झालं किंवा जे स्वतःहून तयारी करतात, तर त्यांना थोडीशी हेल्प म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो SC/ST ॲक्ट आहे, ज्याला तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणून सुद्धा ओळखता, किंवा अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा, हा जो कायदा आहे त्याच्यामधलं कलम 1 आणि 2 अभ्यासणार आहोत. आणि प्रत्येक कायद्याच्या बाबतीत जर आपण विचार केला, फक्त भारतीय पुरावा अधिनियम जर आपण सोडलं, जिथे की व्याख्या कलम 3 मध्ये दिलेल्या आहेत, तर ऑलमोस्ट आपल्याला बऱ्याचशा कायद्यांमध्ये मायनर ॲक्टमध्येही सगळीकडे आपल्याला कलम 2 मध्ये व्याख्या पाहायला मिळतात. आणि हे लक्षात ठेवायला आपल्याला जास्त अवघड जातं. आणि शेवटी असं होतं की मग कुठली व्याख्या कुठे, आणि आयोग व्याख्येचे कलम पण विचारतो जर तुम्ही PYQ पाहिले तर. सो आजचं लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बाबतीमध्ये कलम लक्षात ठेवायला बिलकुल अडचण येणार नाही. मग आपण हा जर कायदा पाहिला तर याचा पहिल्यांदा आपण उद्देश काय होता, हा कायदा आणण्यापाठीमागचा उद्देश काय होता. या कायद्याच्या पूर्वी एक कायदा आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. हा जो 1955चा कायदा आहे त्याच्यामधल्या तरतुदी पुरेशा वाटत नसल्यामुळे हा कायदा आणण्यात आला. तर आता ज्यावेळेला आयोगाने प्रश्न विचारले तर सरळ सरळ असं विधानसुद्धा यूज केलेलं आहे आयोगाने की यापूर्वीच्या नागरी हक्क संरक्षण अधिनियमामधल्या तरतुदी अपुऱ्या वाटत होत्या, तर ते विधानही बरोबर असेल. त्याचबरोबर जे अनुसूचित जाती जमातीतील लोक आहेत त्यांच्यावरती होणारे जे अत्याचार आहेत, जे अन्याय आहेत, ते दूर करण्यासाठी त्याच्यावरची उपाययोजना म्हणून हा कायदा जो आहे तो घेऊन तो कायदा करण्यात आलेला आहे. किंवा याच्यावरती जे अत्याचार होतात SC/ST जमातीतल्या लोकांवरती, त्याला प्रतिबंध घालण्याशी संबंधित सुद्धा काही तरतुदी या कायद्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की तडीपारीचा आदेश असेल, किंवा एखादं क्षेत्र त्या बाबतीमध्ये हे करणं, म्हणजे सेन्सिटिव्ह, ज्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या संदर्भात, तर अशा पद्धतीने अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून त्याला घोषित केलं जाईल. तर अशा काही प्रतिबंधात्मक तरतुदीसुद्धा या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. SC/STच्या अत्याचारास प्रतिबंध करणं, किंवा या ज्या काही केसेस असतात SC/ST संदर्भात किंवा ॲट्रॉसिटी संदर्भातल्या ज्या केसेस येतात त्या लवकर चालवण्यात याव्यात किंवा त्याचा निकाल तातडीने देण्यात यावा म्हणून विशेष न्यायालयांची स्थापना करणं, या उद्देशाने सुद्धा हा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे अत्याचारग्रस्त आहेत त्यांना न्याय देणं असेल, किंवा त्यांचं पुनर्वसन करणं असेल, आवश्यक तिथे पुनर्वसन करणं असेल, या बाबी आहेत. त्याचबरोबर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामध्ये आयोगाने एक सेंटेन्स दिलं की दुर्बल घटकावरती होणारे जे अत्याचार आहेत, दुर्बल घटकावरती इतर समाजाकडून होणारे जे काही अत्याचार आहेत ते दूर करणं, हे या कायद्याचा उद्देश आहे. आयोगाने ते विधान जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे SC/STशी संबंधितच आहे. मात्र हे विधान ॲज इट इज जर क्वेश्चन रिपीट झाला, कारण मेन्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते मोस्टली रिपीट होतात, तर तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. मग या कायद्याचं जर आपण कलम 1 पाहिलं तर पहिल्या कलमामध्ये या कायद्याच्या प्रत्येक जो कायदा तुम्ही अभ्यासता प्रत्येक कायद्यामध्ये तुम्हाला पहिल्या कलमामध्ये काय पाहायला मिळतं, एक तर त्याचं नाव पाहायला मिळतं, त्याचा विस्तार कुठे आहे ते पाहायला मिळतं, आणि त्याची अंमलबजावणीची तारीख पाहायला मिळते. आणि नावाचं तर विषयाने नाव तर प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रश्नामध्ये दिसतं, पण कायद्याचा विस्तार कुठे आहे आणि त्याचबरोबर कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख असेल, किंवा बऱ्याचदा राष्ट्रपतींनी अनुमती दिलेली जी तारीख आहे त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारत असतो, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या कायद्याचा जर आपण विचार केला तर कलम 1 मध्ये या कायद्याचं नाव दिलेलं आहे अनुसूचित जाती जनजाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989. जर याचा विस्तार पाहिला आपण तर संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू असेल. जसं की तुम्हाला माहिती आहे की जम्मू काश्मीर राज्याचा आता काय झालेलं आहे, केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. बरेचसे कायदे असे होते की जे जम्मू काश्मीरला स्पेसिफिकली लागू नव्हते, मात्र काही कायदे जे होते ते अगोदरपासूनच जम्मू काश्मीरसाठी पण लागू होते. तसंच हा जो कायदा आहे तर हा संपूर्ण भारतासाठी लागू असेल, म्हणजेच जम्मू काश्मीरसह भारतासाठी लागू असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक कायद्याच्या बाबतीमध्ये हे चेंजेस आता झालेले आहेत, आणि तुमच्याकडे जर जुनी एडिशन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते करेक्शन करून घेणं गरजेचं आहे. हा जो कायदा आहे याला राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे 11 सप्टेंबर 1989. 11/9/89 असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 11/9/89 या पद्धतीने लक्षात ठेवा, लक्षात राहून जाईल. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख जर तुम्ही पाहिली तर ती 1990 मधली आहे, 30 जानेवारी. मग 30 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण काय म्हणून साजरा करतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण आयोगाने जर डायरेक्टली प्रश्न नाही विचारला तर
इनडायरेक्टली त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या दिवशी हा कायदा जो आहे त्याचा अंमल सुरू झाला किंवा अंमलबजावणी सुरू झाली. तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की 30 जानेवारीला काय असतं किंवा त्या दिवसाला आपण काय म्हणून ओळखतो. ठीक आहे, आणि काय झालं होतं हे पण तुम्ही सांगणार आहात. त्याच्यानंतर आपण कलम 2 कडे येऊया. तर त्या कलम 2 जे आहे खूप मोठं आहे, एवढ्या सगळ्या व्याख्या तुम्हाला पाहायला मिळतात. पण हे लेक्चर पाहिल्यानंतर या सगळ्या व्याख्या तुमच्या अशा लक्षात राहतील, म्हणजे बिलकुल तुम्हाला टेन्शन येणार नाही की एवढं सगळं मला लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या व्याख्या ॲज इट इज तोंडपाठ झालेल्या समोरच्या व्यक्तीला म्हणून दाखवाल. ठीक आहे, कलम 2 मध्ये व्याख्या आहेत. सगळ्यात पहिली व्याख्या आहे अत्याचार. अत्याचार म्हणजे काय तर लक्षात घ्या, याच कायद्याच्या कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे की जे अत्याचाराशी रिलेटेड म्हणजे SC STशी रिलेटेड असणारे जे अपराध आहेत, कलम 3 मध्ये परत तुम्हाला 2 भाग पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पोटकलम 1 आहे, त्याच्यामध्ये 29 कृत्य तुम्हाला पाहायला मिळतात आणि पोटकलम 2 मध्ये एकूण 7 वेगवेगळ्या शिक्षा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कृतींसाठी किंवा वेगवेगळ्या अपराधांसाठी. तर या कलम 3 नुसार जो पण एखादा शिक्षापात्र अपराध असेल त्याला अत्याचार असं म्हटलं जाईल. ठीक आहे, याच कायद्याच्या कलम 3 नुसार असा कुठलाही अपराध जो की शिक्षापात्र आहे त्याला अत्याचार असं म्हटलं जाईल. म्हणजे कायद्यामध्ये कुठेही अत्याचार हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ असा होतो की कलम 3 खाली जी पण कृत्य दिलेली आहेत, जे पण अत्याचार दिलेले आहेत, जे पण अपराध दिलेले आहेत शिक्षापात्र असणारे, तर त्याला आपण अत्याचार असं म्हणतो. ठीक आहे, तर अत्याचाराचा अर्थ तुम्हाला तो घ्यायचा आहे. बी मध्ये व्याख्या दिलेली आहे संहितेची. आता ज्यावेळेला संहिता हा शब्द कायद्यामध्ये कुठे येईल त्यावेळेला त्याचा अर्थ होतो CRPC, म्हणजे ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो. 1973चा आहे तो, जो की कायदा तुम्हाला मेन्ससाठी अभ्यासायचाच आहे, ज्याचे तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. तर जिथे जिथे संहिता म्हटलं जाईल तिथे तिथे त्याचा अर्थ CRPC असा होतो. त्याच्यानंतर बी मध्ये दिलेली आहे अवलंबूनची व्याख्या. अवलंबून म्हणजे काय तर डिपेंडंट, कोणावरती तरी अवलंबून असणं. तर बी मध्ये अवलंबूनची व्याख्या दिलेली आहे. तर अत्याचारग्रस्त व्यक्ती जी पण असेल म्हणजे जी पीडित असेल, जिच्यावरती अत्याचार झालेला आहे, त्या व्यक्तीवरती अवलंबून असणारे जे इतर लोक आहेत, जसं की मग त्या व्यक्तीची पत्नी असेल, जर पती असेल, समजा जर ती महिला असेल तर तिचा पती असेल, जर तो पुरुष असेल तर त्याची पत्नी असेल, पती असेल, पत्नी असेल किंवा मुले असतील, त्याचे वडीलधारी म्हणजे त्याचे आई वडील आहेत समजा घरामध्ये किंवा इतर कोण आहेत असं की जे वयस्कर आहेत, वडीलधारी कुठलीही मंडळी जी की त्याच्यावरती अवलंबून आहे, किंवा त्याचा भाऊ असेल, बहीण असेल, म्हणजे थोडक्यात त्याची फॅमिली, त्याचं कुटुंब जे की त्याच्यावरती अवलंबून असेल. ठीक आहे, अवलंबून या शब्दाचा अर्थ असा होईल की जी व्यक्ती अत्याचारग्रस्त आहे तिच्यावरती अवलंबून असणार आहे. त्याच्यानंतर BC मध्ये दिलेली आहे आर्थिक बहिष्काराची व्याख्या. आर्थिक बहिष्कार म्हणजे काय तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की एखाद्या व्यक्तीवरती आर्थिक बहिष्कार टाकले असं कधी म्हणण्यात येईल. तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती SC ST जमातीतली आहे, लक्षात घ्या की या कायद्याच्या बाबतीमध्ये जे पण अपराध असतात ते SC STच्या बाबतीतच घडलेले असायला पाहिजेत. म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे, अत्याचारग्रस्त व्यक्ती आहे, ती SC ST मधली असायला पाहिजे. सेम घटना जर समजा दुसरा म्हणजे एखादा अदर कास्टमधला दुसऱ्या कुठल्याही कास्टमधली एखादी व्यक्ती आहे आणि तिच्या बाबतीत तो अपराध घडला तर तो या कायद्याखाली अपराध नसतो किंवा या कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कुठलीही कारवाई करता येत नाही. किंवा एखादी SC ST मधलीच व्यक्ती आहे आणि दुसरी ज्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे ती पण SC ST मधलीच आहे, तरी सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही. म्हणजे याच्यामध्ये अत्याचार करणारा जो आहे तो SC STच्या बाहेरचा असला पाहिजे. मग तो अगदी लोकसेवक जरी असेल तरी सुद्धा तो SC STच्या बाहेरचा असला पाहिजे आणि ज्याच्यावरती अत्याचार झालाय तो SC ST मधला असला पाहिजे. हे कंपल्शन आहे या कायद्याच्या बाबतीमध्ये. मग जेव्हा आपण आर्थिक बहिष्कार म्हणतो त्यावेळेला आर्थिक बहिष्कार कोणावरती टाकण्यात येईल, जी व्यक्ती अत्याचारग्रस्त आहे, जी व्यक्ती SC STतली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील, त्या व्यक्तीसोबत स्वतःहून व्यवहार नाही करायचा किंवा इतरांना पण सांगायचं की तुम्ही त्याच्यासोबत कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. अशा व्यक्तींना मजुरीवरती कामावरती न घेणं असेल किंवा त्यांच्यासोबत कुठलाही व्यवसाय न करणं किंवा इतरांना करू न देणं, हा झाला एक. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला नोकरीची संधी नाकारणं, म्हणजे त्या व्यक्तीकडे पात्रता आहे पण तरीसुद्धा केवळ ती व्यक्ती SC STची आहे म्हणून त्या व्यक्तीला नोकरीची संधी नाकारणं असेल किंवा त्या व्यक्तीला बदली हवी असेल तर तिचं म्हणजे बदलीसाठी तिने अर्ज केला असेल तर तो नाकारणं असेल किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट आहे, एखादं कंत्राट आहे ते तिला नाकारणं केवळ SC ST आहे म्हणजे SC STच्या बाबतीत हा लागू होईल.
व्यवसाय सहज साध्य म्हणजे एखादी व्यवसायातून सहज साध्य होणारी गोष्ट आहे की ती इझिली होऊ शकते कुठल्याही व्यक्तीसाठी, पण ती व्यक्ती SC STतली आहे तर तिला ती नाकारली जाणं. त्याचबरोबर धंद्याबाबत किंवा व्यवसायाबाबत संबंध ठेवण्यासाठी अडथळा आणणं. समजा त्या व्यक्तीचा दुसरा कोणासोबत तरी व्यवसाय आहे आणि एक दुसरीच व्यक्ती आहे जी SC STतली नाही आहे, तर ती व्यक्ती काय करते की त्या SC STतल्या व्यक्तीसोबत तू व्यवहार करू नको म्हणून दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला भडकावते किंवा असंही होऊ शकते की काहीतरी अडथळा आणते की स्वतःहून मुद्दामहून त्या दोघांचा व्यवहार होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही कृती करते. तर या गोष्टीसुद्धा याच्यामध्येच येतील. ठीक आहे, तर आर्थिक व्यवहार तुमच्या लक्षात आला असेल. तर त्याच्यानंतर BD मध्ये म्हणजे कलम 2चं BD 2चं जे 2 मधलं जे उपकलम आहे BD, याच्यामध्ये एकमेव विशेष न्यायालयाची व्याख्या दिलेली आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे किंवा SC ST ॲक्ट जो आहे याच कायद्याच्या कलम 14(1) मध्ये एकमेव विशेष न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच कलम 14(1) नुसार जे एकमेव विशेष न्यायालय स्थापन करण्यात येईल त्याची व्याख्या आपल्याला 2BD मध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर BE मध्ये आहे वन अधिकार. वन अधिकार कायदा 2006चा जो आहे त्या कायद्याच्या कलम 3(1) मध्ये जो अधिकार देण्यात आलेला आहे तो असेल वन अधिकार. तर वन अधिकार म्हणजे काय? वन अधिकार कायद्यामध्ये त्याच्या कलम 3(1) मध्ये जो अधिकार देण्यात आला आहे त्याला वन अधिकार म्हणायचं. साधी सरळ व्याख्या आहे. त्याच्यानंतर BF मध्ये दिलेला आहे हाताने मैला साफ करणारा. तर थोडक्यात तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की भंगी काम करणारे लोक, तर त्यांच्याशी रिलेटेड जो ॲक्ट आहे तर त्या कायद्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे 2013चा तो कायदा आहे त्याच्या कलम 2(1) नुसार जो कोणी भंगी काम करणारा असेल किंवा हाताने मैला साफ करणारा असेल, हाताने टॉयलेट वगैरे साफ करणारा असेल तर तो BF मध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर BG मध्ये व्याख्या दिलेली आहे लोकप्रतिनिधीची. मग जेव्हा जेव्हा आपण लोकप्रतिनिधी पाहतो किंवा लोकसेवक हा शब्द पाहतो त्यावेळेला म्हणजे ऑलमोस्ट जे आपल्याकडे आहे तर सगळ्यांना माहिती आहे की लोकसेवकची व्याख्या 21 मध्ये दिलेली आहे IPCच्या कलम 21 नुसार जो लोकसेवक आहे तोच इथे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून येईल. त्याच्यानंतर C मध्ये दिलेली आहे SC आणि ST ची व्याख्या. अनुसूचित जाती म्हणजे कोण, अनुसूचित जमाती म्हणजे कोण. तर SC आणि ST ची व्याख्या जेव्हा आपल्याला लक्षात घ्यायची आहे, तुम्ही ज्यावेळेला नागरी हक्क संरक्षण अधिनियम अभ्यासता त्यावेळेला पण तुम्हाला अनुसूचित जातीची व्याख्या अभ्यासावी लागते. इकडे पण तुम्हाला SC आणि ST या दोन्ही व्याख्या अभ्यासाव्या लागतात. तर जर तुम्ही SC आणि STचा विचार केला तर आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, जे संविधान आहे, संविधानातल्या कलम 366चा खंड 24 अनुच्छेद 366चा खंड 24 म्हणजेच कलम 366चं उपकलम पोटकलम 24 याच्यामध्ये आपल्याला अनुसूचित जातीची व्याख्या मिळते. आणि ह्या ज्या अनुसूचित जाती असतात त्या निर्धारित करणं म्हणजे एखाद्या ठराविक गटाला अनुसूचित जाती म्हणून मान्यता देणं किंवा त्याच्यातून बाहेर काढणं हा अधिकार राज्यघटनेने कलम 341 नुसार राष्ट्रपतींना दिलेला आहे. ठीक आहे. राष्ट्रपती त्या विशिष्ट क्षेत्रातील राज्यपालांशी चर्चा वगैरे करून अनुसूचित जाती कोण आहेत ते निश्चित करतील कलम 366(24) मध्ये. आणि ST कुठे दिलेला आहे? कलम 366चा खंड 25 मध्ये ST आहे. 24 मध्ये SC, 25 मध्ये ST. आणि STच्या बाबतीत हा अधिकार राष्ट्रपतींना कलम 342 नुसार देण्यात आलेला आहे. सो राष्ट्रपतींच्या संदर्भात प्रश्न आला तर 341, 342. SC ST आपण जनरली जेव्हा पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा उल्लेख करतो, कायद्याचं नाव असेल किंवा इन जनरल जेव्हा तुम्ही बोलत असता त्यावेळेला पण तुम्ही बोलताना काय म्हणता? अनुसूचित जाती जमाती. पहिल्यांदा आपण जातींचा उल्लेख करतो, नंतर जमातींचा उल्लेख करतो. म्हणजे अनुसूचित जाती जमाती हे एकच नाही आहे, वेगळे आहेत. पण आपण जेव्हा इन जनरल बोलतो तेव्हा ती आपल्याला सवय होऊन गेलेली असते. जसं तुम्ही याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे इंग्लिशमधून जरी म्हणायचं तरी तुम्ही SC आणि STच म्हणता. त्याच पद्धतीने कलमसुद्धा क्रमांक तसेच आहेत. 366(24), 366(25), 341, 342 SC ST अनुसूचित जाती अनुसूचित जमाती. ओके. त्याच्यानंतर D मध्ये दिलेला आहे विशेष न्यायालय. इकडे होतं एकमेव विशेष न्यायालय BD मध्ये. D मध्ये आहे विशेष न्यायालय जे की कलम 14 नुसार स्थापन करण्यात येईल. म्हणजेच कलम 14 मध्ये विशेष न्यायालय स्थापनेबद्दलची तरतूद आहे आणि 14चं पोटकलम 1 मध्ये एकमेव विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबतची तरतूद आहे. त्याच्यानंतर E मध्ये आहे विशेष सरकारी अभियोक्ता. याची व्याख्या विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे कोण? तर याच कायद्याच्या कलम 15 मध्ये
विशेष सरकारी अभियोक्त्याची नेमणूक करण्याबद्दलची तरतूद आहे. तर कलम 15 नुसार ज्याची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली जाईल, नेमणूक केली जाईल, ती व्यक्ती असेल विशेष सरकारी अभियोक्ता. तो असा वकील असतो ज्याला 7 वर्षाचा वकिलीचा अनुभव असला पाहिजे. ई मध्ये आहे. E-A मध्ये दिलेली आहे अनुसूची. या कायद्याला जोडलेली जी अनुसूची आहे ज्याच्यामध्ये विविध अपराध वगैरे दिलेले आहेत, मग ते IPCच्या संदर्भाने दिलेले आहेत, तर ती अनुसूची जी आहे त्याची व्याख्या आहे ई मध्ये. त्याच्यानंतर E-A मध्ये. त्यानंतर E-B मध्ये आहे सामाजिक बहिष्कार. इकडे आपण पाहिला होता आर्थिक बहिष्कार, आता आपण पाहतोय सामाजिक बहिष्कार. सामाजिक बहिष्कार म्हणजे काय? एखादी व्यक्ती SC/ST जमातीतली आहे तर तिला सेवा द्यायला नकार देणं. ज्या वेगवेगळ्या सेवा असतात जसं की बँकिंग सेवा आहे किंवा ग्राहक सेवा कुठलीही असेल तर त्या देण्यास नकार देणं असेल, किंवा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडून सेवा घेण्यास नकार देणं, की त्या व्यक्तीचं स्वतःचं हॉटेल आहे किंवा त्या व्यक्तीचा इतर कुठला व्यवसाय आहे, तिच्याकडून सेवा घ्यायला नकार देणं किंवा तिला सेवा देण्यास नकार देणं, तिच्यासोबत सामाजिक संबंध न ठेवणं, त्या व्यक्तीला अलिप्त ठेवणं किंवा तिला एकाकी पाडणं, हे सगळं सामाजिक बहिष्कार आहे. थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर त्या व्यक्तीला वाळीमध्ये टाकणं, दॅट इज सामाजिक बहिष्कार E-B मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर E-C मध्ये दिलेला आहे अत्याचारग्रस्त. अत्याचारग्रस्त म्हणजे कोण? तर या कायद्याच्या 2(1)C मध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्याच्यातली व्यक्ती जिच्यावरती अत्याचार झालेला आहे. मग 2(1)C मध्ये आपण SC आणि ST पाहतो. म्हणजे अत्याचारग्रस्त व्यक्ती ही कोण असेल? SC आणि STतलीच व्यक्ती असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ED मध्ये दिलेली आहे साक्षीदाराची व्याख्या. साक्षीदार म्हणजे कोण? पीडित व्यक्ती पण असू शकते. पीडित व्यक्ती स्वतः जाऊन सांगू शकते की माझ्या बाबतीत हे कृत्य झालेलं आहे, म्हणजे ती स्वतःची साक्षीदार होऊ शकते. त्याचबरोबर इतर व्यक्ती ज्या की पीडित व्यक्तीच्या कोणीतरी म्हणजे पीडित व्यक्तीच्या बाजूनी बाजू मांडणारे असेल किंवा याची चौकशी करणारे, याच्या बाबतीतचा अहवाल लिहून घेणारे, हे जे सगळे लोक येतील ज्यांना या घटनेची माहिती आहे किंवा ते त्या कार्यवाहीशी संबंधित आहे, ते साक्षीदार या व्याख्येमध्ये येतील. आणि त्याच्यानंतर F हे कलम आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या व्याख्या 2 मध्ये दिलेल्या नाहीत किंवा या कायद्यामध्ये ज्या व्याख्या उल्लेखलेल्या नाहीत, अशा व्याख्यांचा अर्थ किंवा अशा शब्दांचा अर्थ कुठल्या कायद्यानुसार घेतला जाईल? तर तुमचा IPC असेल, CRPC असेल किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच भारतीय पुरावा अधिनियम 1872 असेल, तर याच्यानुसार तो अर्थ घेतला जाईल. हे दिलेलं आहे कलम F मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? या सगळ्याच्या व्याख्या पाहिजेत अगदी शॉर्टमध्ये, बट अशा पद्धतीने की त्या तुमच्या कधीही विसरणार नाहीत. ठीक आहे. तर काही ठिकाणी आपण काय करू की इंग्लिशमधले जे लेटर्स आहेत त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करू. जसे की आपण जनरली तुम्ही मराठीमध्ये मेसेज लिहिता पण टाईप करताना ते इंग्लिश लेटर्समध्ये असतात, त्या पद्धतीने काही व्याख्या असतील आणि काही व्याख्या त्या थोड्याशा म्हणजे तुम्हाला इझी जातील की हां तुम्ही लगेच रिलेट करून लक्षात ठेवू शकता, अशा पद्धतीने असतील. पहिली व्याख्या आहे अत्याचाराची. आता इथे तर अगदी इझी आहे, तुम्ही 2 पद्धतीने लक्षात ठेवू शकता. A फॉर अत्याचार, म्हणजे तुम्ही लहानपणी शिकला असाल ना, A फॉर ॲपल, नो, A फॉर अत्याचार. ठीक आहे. किंवा पहिलीच व्याख्या आहे कायदा कशाशी संबंधित आहे? अत्याचारास प्रतिबंध. सो कायद्यातला पहिला शब्द हा इथे अत्याचार म्हणून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे संहिता. आता संहिता, अत्याचार झाला, सगळं काही करायचंय, बघ, मग कुठे बघू? याच्यातला B घ्या, बघ CRPC मध्ये बघ, बघ CRPC मध्ये बघ. ठीक आहे. BB म्हणजे तुम्हाला BB कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? बिग बॉस. BB कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? बिग बॉस. आता आपल्या घरामध्ये पण कोणीतरी बिग बॉस असतो किंवा बिग बॉसचं घर आहे, मग मराठी असेल किंवा हिंदी असेल. याच्यामध्ये सगळे लोक कोणावरती अवलंबून असतात? बिग बॉसवरती. किंवा आपण कोणावरती अवलंबून असतो? जे आपल्या घरातले बिग बॉस असतील त्यांच्यावरती. सो बिग बॉस BB वरती अवलंबून, BB वरती अवलंबून. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, जनरली म्हणजे जस्ट जोक किंवा ट्रिक म्हणून सांगते, कोणीही जास्त भावना दुखावून घेऊ नका, भावनिक होऊ नका. म्हणजे BV म्हणतो ना आपण, BV, तर कोणावरती अवलंबून आहेस बाबा तू? BB वरती अवलंबून आहे, असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर BB. ठीक आहे. त्याच्यानंतर BC मध्ये आर्थिक बहिष्कार दिला. तर तुम्हाला माहिती असेल की BC असते ते गावामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे BC लागली, हे मी बऱ्याचदा ऐकलंय, मी कधी त्याचा पार्ट नाही झाले, बट असते ना BC असते, म्हणतात की ज्याच्यामध्ये सगळे लोक जे आहेत ते एकत्र येतात, ते त्यांचे पैसे जमा करतात, त्यांचा काही हप्ता असतो आणि मग प्रत्येक आठवड्याला, महिन्याला जसं काही असेल ते प्रत्येकाचे पैसे मिळतात. सो तुम्ही काय करताय तुमच्या BC मध्ये, किंवा कुणीही XYZ ही व्यक्ती जी की SC STची नाही आहे, ती SC STला त्या BC मध्ये घ्यायला नकार देते, त्या BC मध्ये घ्यायला नकार देते की नाही नाही, तो SC STचा आहे, तू याच्यामध्ये पैसे नाही भरू शकत. ठीक आहे. किंवा
SC ST वाल्या लोकांची जी BC आहे त्याच्यामध्ये ते जायला नकार देतात या पद्धतीने. तर BC आर्थिक व्यवहार, BC मध्ये काय असतात, आर्थिक व्यवहार असतात. सो BC आर्थिक व्यवहार. त्याच्यानंतर आहे BD. BD माहिती आहे, BD ओढतात ती वाली BD. तर तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, एकमेव विशेष न्यायालयामध्ये बीडी पिण्यास मनाई आहे. बीडी पिण्यास मनाई आहे. बीडी पिण्यास मनाई आहे. ही ट्रिक तुम्ही अशी लक्षात ठेवू शकता. एकमेव विशेष न्यायालयामध्ये बीडी पिण्यास मनाई आहे. आणि याच्यामध्येच तुम्हाला BD हा जो D आहे तो कशासाठी आहे, विशेष न्यायालयासाठी आहे. म्हणजे दोन्ही ट्रिक तुमच्या BD मध्येच लक्षात राहतात. ठीक आहे. एकमेव विशेष न्यायालयात BD पिण्यास मनाई आहे म्हणजे BD मध्ये एकमेव विशेष न्यायालयाची व्याख्या आहे. आणि याच्यातलं जर तुम्ही D पाहिला तर D मध्ये व्याख्या कशाची आहे, विशेष न्यायालयाची आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात राहून जातात. त्याच्यानंतर आहे BE. आपण म्हणतो ना बी अ स्ट्रॉंग पर्सन, बी अ वॉरियर. तर आपण काय म्हणायचं आता, बी अ वन अधिकारी. कुठे लिहू, बी अ वन अधिकारी. बी अ वन अधिकारी म्हणजेच वन अधिकार. बी अ वन अधिकारी म्हणजे बी अ वन अधिकार. वन अधिकार कशामध्ये दिलेला आहे, BE. त्याच्यानंतर आहे BF. फणी आहे थोडंसं. BF म्हणजे काय असतं जनरली, बॉयफ्रेंड. सो असतं ना ते एक हिंदी मूवीजमध्ये वगैरे की मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा, ये करूंगा वो करूंगा. सो गर्लफ्रेंड काय म्हणते, नको रे बाबा फक्त टॉयलेट साफ कर. ठीक आहे, नको रे बाबा फक्त टॉयलेट साफ कर. सो टॉयलेट साफ करणारा BF, हाताने मैला साफ करणारा BF मध्ये त्याची व्याख्या आहे. त्याच्यानंतर BG मध्ये कोण आहेत, लोकसेवक. आता लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण 21 लिहितोय, 21 तर आपण काय लिहितो, 2 1. ठीक आहे. तर 2 म्हणजे हे जे कलम आहे किंवा जिथे जिथे 2 येतं तर हे बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला कायद्याच्या व्याख्या मी मुलांना पण देते किंवा सांगते किंवा मी पर्सनली जेव्हा अभ्यास करत होते तर मी ते 2 जे आहे म्हणजे तू असं ते लक्षात ठेवलेलं की आपण बोबडे असतो तर आपण 2 नाही म्हणत, तू म्हणतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तर तू एक लोकसेवक आहेस. तू एक लोकसेवक आहेस म्हणजेच तू एक लोकसेवक आहेस. तू एक लोकसेवक आहेस. आणि लोकसेवक कसा आहे, बिझी आहे. लोकसेवक आहे बिझी म्हणजेच BG. लोकसेवक आहे BG. आपण म्हणजे जे असतात ना ग्रामीण भागात वगैरे तर ते BG नाही म्हणत, BG आहे. मिले BG आहे. ठीक आहे. सो लोकसेवक कसा आहे, BG. लोकप्रतिनिधी लोकसेवक BG आहे. तू एक लोकसेवक आहेस. तू एक लोकसेवक आहेस म्हणजे IPCच्या 21 मध्ये लोकसेवकाची व्याख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर C. ओके, आता मला सांगा हा कायदा कशाशी रिलेटेड आहे, SC ST अत्याचाराशी संबंधित आहे. सो C दिस इज SC ST. हे जे असतं ना C तर ते आपण करतोय C दिस इज SC ST ॲक्ट. C मध्ये SC ST ची व्याख्या दिलेली आहे. D तर आपण ऑलरेडी पाहिलं इथेच, BD मध्येच आपण D पाहिलं विशेष न्यायालयाच्या बाबतीत. त्यानंतर E मध्ये विशेष सरकारी अभियोक्ता आहे. आता हा विशेष सरकारी अभियोक्ता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. विशेष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अभियोक्ताला काय म्हटलं जातं, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे याला म्हटलं जातं PP. ठीक आहे. वकील लोक बोलताना PPs म्हणतात, तर पब्लिक प्रॉसिक्युटर. तर तुम्ही कोरोनामध्ये एक गोष्ट फार ऐकलेली आहे, PPE किट. पब्लिक प्रॉसिक्युटर E म्हणजे E मध्ये दिलेलं आहे PPE किट घालून 15 वकील आले. माझी मुलं असंच म्हणतात, माझी मुलं इन द सेन्स PSI मेन्सची जी मुलं आहेत. PPE किट घालून 15 वकील आले. कारण याची व्याख्या कुठे म्हणजे यांच्या नेमणुकीबद्दलची तरतूद कुठे आहे, कलम 15 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. PPE किट घालून 15 वकील आले. PPE म्हणजे E मध्ये दिलेले आहे. PP ची व्याख्या सरकारी अभियोक्ता, पब्लिक प्रॉसिक्युटरची व्याख्या. त्याच्यानंतर EA. आता हे PPE किट घालून आलेले ते काय घेऊन आलेत, अणुसूची घेऊन आलेले आहेत. त्यांच्या हातात अणुसूची घेऊन आलेले आहेत. सो E नंतर EA हा तुमच्या लक्षात राहू शकतो. त्याच्यानंतर EB मध्ये दिलेला आहे सामाजिक बहिष्कार. तर तुम्हाला एक माहिती असेल की
उत्तरेकडच्या भागामध्ये म्हणजे हरियाणा वगैरे त्या भागामध्ये अबला म्हणजे आपण म्हणतो ना अब मैं जा रही हूँ, तर ते कसं म्हणतात, इब म्हणतात, अबला इब म्हणतात. तर तुम्ही तसंच लक्षात ठेवायचं आहे, इब सब बहिष्कार डाल रहे हैं, इब सब बहिष्कार डाल रहे हैं, इब सब बहिष्कार डाल रहे हैं. इब म्हणजे ईबी, इब सब सामाजिक बहिष्कार, इब सब बहिष्कार डाल रहे, इब सब बहिष्कार डाल रहे. ठीक आहे, ईबी मध्ये सामाजिक बहिष्कार. त्याच्यानंतर ईसी मध्ये आहे अत्याचारग्रस्त. अत्याचारग्रस्त कुठला असतो, SC ST मधला असतो. ठीक आहे, तर तुम्हाला ECच्या ऐवजी कसं लक्षात ठेवायचं, AC मध्ये अत्याचारग्रस्त नाही आहे, तो EC मध्ये आहे. ठीक आहे, तर AC ला आपण EC म्हणतो. ठीक आहे, EC मध्ये अत्याचारग्रस्त आहे. त्याच्यानंतर ईडी महाराष्ट्रामध्ये खूप गाजले ना, ईडीच्या समोर लोक काय करायला जातात, साक्ष द्यायला जातात. कशासाठी जातात, साक्ष द्यायला जातात. म्हणजेच ईडी समोरचा साक्षीदार, ईडी समोरचा साक्षीदार, ईडी समोरचा साक्षीदार. सो ईडी मध्ये कशाची व्याख्या आहे, साक्षीदाराची व्याख्या आहे. आणि राहिलं एफ मध्ये काय आहे, ज्या शब्दांचा अर्थ इकडे दिलेला नाहीये तो कुठून घ्यायचा आहे आपल्याला, IPC, CRPC आणि IEA म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधून घ्यायचा आहे. समजलं, एकदा क्विकली रिवाइज करूयात, नंतर वाइंड अप करूयात. उद्देश काय आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 जो आहे तो पुरेसा नव्हता, म्हणून हा कायदा आलेला आहे. SC ST अत्याचाराला प्रतिबंधासाठी आलेला आहे. या कायद्याअंतर्गत जे पण खटले असतील ते लवकर चालवले, सुनावणी पटपट व्हावी याच्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतची तरतूद आहे. त्याचबरोबर जे अत्याचारग्रस्त आहेत त्यांना न्याय देणं असेल, त्यांचं पुनर्वसन करणं याच्यासाठी आहे. आणि दुर्बल घटकावरती इतर घटकांकडून होणारे जे अत्याचार आहेत ते रोखणं किंवा त्यांना प्रतिबंध करणं. या कायद्याचं नाव अनुसूचित जाती जनजाती म्हणजे कायद्याच्या PDF मध्ये तरी आहे, जनजाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989. संमती कधीची आहे, 11/9/1989, 11/9/1989, 11 सप्टेंबर 1989. 30 जानेवारी 1990ला हा कायदा लागू झालेला आहे, अंमलबजावणी आहे आणि त्याच्याबद्दलचा होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. कलम 2 मध्ये दिलेले आहेत व्याख्या, या सगळ्या व्याख्या आहेत. त्याच्यामध्ये A फॉर अत्याचार, A फॉर अत्याचार. ठीक आहे, अत्याचार म्हणजे काय, याच कायद्याच्या कलम 3 अनुसार असणारा शिक्षापात्र अपराध. B मध्ये दिलेली आहे संहिता, बघ संहितेमध्ये बघ संहिता बघ, B फॉर संहिता. त्याच्यानंतर BB बिग बॉस वरती अवलंबून, BB वरती अवलंबून, BB वरती अवलंबून, BB अवलंबून म्हणजे अत्याचारग्रस्त व्यक्तीवरती अवलंबून असणारी त्याची पती पत्नी मुले वडीलधारे लोक किंवा बहीण भाऊ हे सगळे. BC मध्ये आर्थिक बहिष्कार आहे. म्हणजेच काय, तर आमच्या BCत त्याला नाही घ्यायचं, त्याच्या BCत आम्ही नाही जायचं, दॅट इज आर्थिक बहिष्कार. BC आर्थिक बहिष्कार. ठीक आहे, त्याच्यानंतर BD. आता BC आर्थिक बहिष्कार, असं कन्फ्यूज नका होऊ की BC आणि आर्थिक बहिष्काराचा काय संबंध. BC मध्ये कसले व्यवहार चालतात, आर्थिक व्यवहार चालतात, सगळा पैशाचा व्यवहार चालतो. देन BD एकमेव विशेष न्यायालयामध्ये बीडी पिण्यास सक्त मनाई आहे. एकमेव विशेष न्यायालय कुठे आहे, कलम 14(1) मध्ये आहे. याच बीडी मधला जो डी आहे तो आहे विशेष न्यायालयासाठी, जे की कलम 14 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर BE वन अधिकारी, BE वन अधिकारी म्हणजे वन अधिकार. कायदा कुठला आहे त्याचा, वन अधिकार कायदा 2006च्या कलम 3(1) मध्ये दिलेला आहे. ते BF कसा पाहिजे, टॉयलेट साफ करणारा हाताने, दॅट इज हाताने मैला साफ करणारा BF. त्याच्यानंतर BG लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवक. IPC 21 नुसार जो लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवक असतो तो BG आहे. इकडे अरे त्याच्याकडे एवढ्या सगळ्या केसेस आहेत की तो BG झालाय, BG झालाय. ठीक आहे. त्याच्यानंतर C कुठला कायदा आहे हा, SC ST साठीचा कायदा आहे. सो SC ST C मध्ये आहे. देन D आपण ऑलरेडी पाहिला BD मध्ये. त्याच्यानंतर E मध्ये आहेत सरकारी अभियोक्ता, विशेष सरकारी अभियोक्ता, दॅट इज पब्लिक प्रॉसिक्युटर. म्हणजेच PP म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर. PPE किटमध्ये 15 वकील आले. कलम 15 मध्ये सरकारी अभियोक्ताच्या बाबतीच्या तरतुदी आहेत. त्याला किमान 7 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर EA सरकारी अभियोक्ता काय घेऊन आला, अनुसूची घेऊन आला. EB सब बहिष्कार डाल रहे हैं. EB सब सामाजिक बहिष्कार. त्याच्यानंतर EC अत्याचारग्रस्त, AC मध्ये अत्याचारग्रस्त. ED समोरचा साक्षीदार, साक्षीदाराची व्याख्या. आणि F मध्ये ज्यांची व्याख्या याच्यात दिलेली नाही अशा शब्दांची व्याख्या इतर अधिनियमांप्रमाणे घेतली जाईल. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल, कुठेतरी तुम्हाला थोडंफार कायदा इंटरेस्टिंग वाटला असेल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि PSI होऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत किंवा इतर जे वॉरियर्स आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. मला नक्कीच आवडेल जर जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तर. आणि त्याचबरोबर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, त्याचबरोबर मी विचारलेला एक प्रश्न तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर लिहून पाठवणार आहेत. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू.